नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, खास करून महिलांकरिता. जी नवीन अपडेट आलेली आहे, नवीन जी आर या ठिकाणी जो प्रसिद्ध झालेला आहे महिला आणि बाल विकास भरती 2026 करिता, जे मागच्या वर्षी सुद्धा एकूण 459 जागेकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, त्यामध्ये परिवीक्षिका अधिकारी पदांचा सुद्धा समावेश होता. यावर्षी सुद्धा परीक्षा होणार आहे. त्यांचे फक्त सेवा प्रवेश नियम, नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर झालेले आहेत. म्हणजेच तुमची शैक्षणिक पात्रता नेमकी काय ठेवण्यात आलेली आहे, का मागच्या वर्षीची जी होती तीच या ठिकाणी आहे तशीच ठेवण्यात आलेली आहे. तसेच कोणत्या महिला भगिनी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, त्यांची वयोमर्यादा किती असणार आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, परीक्षा नेमकी कोणामार्फत घेतली जाणार आहे, या संपूर्ण बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या रिलेटेड एज्युकेशनल आपलं जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार आपल्याला जे पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे त्या माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतो. जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे तो तर आपण बघणार आहोत. आपल्याकडे महिला आणि बाल विकास भरतीमधील परिवीक्षिका अधिकारी, अंगणवाडी सुपरवायझर प्रमाणेचे पद आहे. याची ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. तांत्रिक विषयासहित असणार आहे. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव दर आठवड्याला, मागच्या वेळेचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत. तांत्रिक विषयावर जास्तीत जास्त भर आणि पीडीएफ नोट्स प्रिंट आउट काढण्यासाठी, झेरॉक्स काढण्यासाठी तुम्हाला दिले जातील. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे डेली जे लेक्चर होतात 45 ते 50 मिनिटाचं एक लेक्चर, म्हणजे असे साधारणतः 4 ते 5 लेक्चर असतील. ते तुम्हाला रेकॉर्डिंग तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी आणि किती वेळा बघू शकता. बॅचला एनरोल होण्याकरिता 9822344263 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ओके, तर अधिकची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे अपडेट आलेले आहे, महिला आणि बाल विकास भरती वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत जे महिला आणि बाल विकास विभागात गट क परिवीक्षा अधिकारी किंवा ज्याला प्रोफेशनल ऑफिसर असं म्हटलं जातं, याचे जे सेवा प्रवेश नियम आहेत ते बघूया आपण काय म्हटलेलं आहे. या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर परीक्षा अधिकारी करिता अगोदर काय होते, सेवा प्रवेश नियम, शैक्षणिक पात्रता काय होती, त्यामध्ये काय नमूद केलेलं आहे. बाय नॉमिनेशन फ्रॉम अमॉंगस्ट द पर्सन हू आर नॉट लेस दॅन 21 इयर्स, म्हणजे 21 वर्षापेक्षा कमी नसावा उमेदवार. तसेच नॉट मोर दॅन 38 इयर्स. ओके, 38 वर्षापेक्षा पण कधी जास्त नसावा, म्हणजे ओपन याच्यासाठी दिलेला आहे. आणि कॅटेगरी करिता किती म्हटले, प्रोव्हाइडेड दॅट अप्पर एज लिमिट शॅल बी रिलॅक्स अप टू 5 इयर्स इन केस ऑफ द पर्सन बिलॉंगिंग टू रिझर्व कॅटेगरी. जे रिझर्व कॅटेगरीमध्ये उमेदवार आहेत त्यांच्याकरिता 5 वर्षाची वयोमर्यादा शिथिलता देण्यात आलेली आहे, म्हणजे 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ओके, काय सांगितलेलं आहे मी, 21 ते 38 ओपन किंवा 21 ते 43 पर्यंत ज्या खुल्या याच्यामध्ये आहेत, कॅटेगरीमध्ये आहेत, म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, बीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ईबी, ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी, खेळाडू, प्रकल्पग्रस्त यांच्याकरिता, खेळाडूकरिता 45 आहे, प्रकल्पग्रस्त करिता सुद्धा, त्यानंतर माजी सैनिकाकरिता 55, अंशकालीन उमेदवारांकरिता सुद्धा वयोमर्यादा अजून वाढवण्यात आलेली आहे. ही झाली वयोमर्यादा. ओके, याचा जो स्केल पे आहे, स्केल पे आपण म्हणू, म्हणजे तुमचं जे सॅलरी आहे ती S13 नुसार असणार आहे. म्हणजे तुमचं बेसिक जे पेमेंट आहे यामध्ये 46,000 रुपये स्टार्टिंग इन हँड तुम्हाला मिळणार आहे नोकरी लागल्यानंतर. त्यानंतर पजेचं डिग्री. ओके, ज्या महिला उमेदवारांचं किंवा ज्यांचं आता नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, ज्यांचा निकाल बाकी आहे, अशा सर्वजण प्रोफेशनल ऑफिसर म्हणजे परिवीक्षिका अधिकारी पदाकरिता फॉर्म भरू शकतात. म्हणजे हे जो नवीन सेवा प्रवेश नियम आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, नो चेंजेस इन जी.आर. नो चेंजेस म्हणजे जो नवीन सेवा प्रवेश नियम आलेला आहे, काही पदामध्ये त्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. आता ही परीक्षा कोण घेणार आहे, तर एमपीएससी मार्फत, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत परिवीक्षा अधिकारी. बघा, परत मी तेच सांगतोय की महिला आणि बाल विकास विभागांतर्गत वेगवेगळ्या पदाकरिता जाहिराती प्रसिद्ध होतात, जसं की सीडीपीओ असेल, महिला आणि बाल विकास अधिकारी,
परिवीक्षा अधिकारी असेल, त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षा आहेत. त्यापैकी जे परिवीक्षिका अधिकारी जे पद आहे ते एमपीएससी मार्फत सांगितलेलं आहे. त्याची क्रायटेरिया दिलेला आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया वयोमर्यादा दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला याचा अभ्यासक्रम मागच्या वेळेस सुद्धा एक्झाम झालेली आहे, फक्त मागच्या वेळेस टीसीएस कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती. 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर. त्यानंतर यामध्ये विषय आहेत मराठी व्याकरण, अभ्यासक्रमामध्ये इंग्लिश ग्रामर आहे प्लस व्होकॅब. सामान्य ज्ञानमध्ये विषय आहेत. सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला आपण जीके किंवा जीएस म्हणतो, त्याच्यामध्ये एकूण 6 विषयाचा समावेश असतो. म्हणजेच की सामान्य विज्ञान तुम्हाला दिसत असेल बघा, सामान्य विज्ञान आहे भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज 73 74 घटनादुरुस्ती पूर्णपणे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि चालू घडामोडीमध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास असणार आहे. आणि इकॉनॉमिक्स ओके, भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित जे महत्वपूर्ण टॉपिक आहेत ते तुम्हाला 7 ते 8 टॉपिक आहेत, कोणते आहेत ते तुम्हाला क्लासमध्ये सांगितलेले आहेत, तर तेवढे करावे लागणार आहेत. बाकी विषय आहेत इंग्लिश ग्रामर झाले, सामान्य ज्ञान झाले, महिला आणि बालका संदर्भातील योजना, केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत, ज्या पॉलिसी आहेत किंवा ज्या धोरणं आहेत, कायदे आहेत, ते तुम्हाला अभ्यासासाठी असणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी सिलेबस तुम्ही ऑलरेडी काय करत आहात, अभ्यासत आहात. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता, एखादा उमेदवार किती लवकर पटकन एखादा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, डिसिजन मेकिंग म्हणूया आपण याला. असे एकंदरीत 5 विषय असतात. प्रत्येक विषयाला मार्क डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे मराठी 15, इंग्लिश 15 असेल, सामान्य ज्ञान ते 20 प्रश्न, महिला आणि बालविकासचे असतील, जास्तीत जास्त त्याला वेटेज देण्यात आलेले आहे, गणित बुद्धिमत्ताचे 15. असं हे 15 चूक 60 आणि महिला बालविकास योजना आणि कायदे जे टेक्निकल आहे त्याला 40 प्रश्न म्हणजे 80 गुण, म्हणजे 100 प्रश्न 200 गुणांचा तुमचा पेपर कंडक्ट केला जातो. आणि साधारणतः 160-165 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ लागतो. सिलेबस सोपा आहे. काही विषय 12वी दर्जा असतो, याचा 12वीच्या दर्जाचा दिलेला आहे, आणि काही विषय जे आहेत ते पदवी दर्जा देण्यात आलेला आहे. तर याचा डिटेल सिलेबस आपण ऍप मध्ये दिलेलाच आहे ऑलरेडी. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, अभिजित सर्च अकॅडमी पुणे नावाचा ऍप आहे, त्या लिंकवर जाऊन ऍप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरला. ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांचा आयफोनची लिंक वेगळी आहे, त्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, हा नंबर आहे. त्याच्याकरिता आपल्याकडे परीक्षा अधिकारी, प्रोफेशनल ऑफिसर, ज्यांचं एनी ग्रॅज्युएट आहात, बीए, बीकॉम, बीएससी झालेला आहे किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मेडिकल बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट आहेत, त्यांच्याकरिता बनण्याची सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तुमच्याकरिता या वर्षी सुद्धा असणार आहे. याचा सर्वांनी संधीचं सोनं करायचं आहे, आतापासून अभ्यासाला लागायचं आहे, कारण ते येणारे 5 ते 6 महिने आहेत, अत्यंत महत्वपूर्ण आहेत. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांच्याकरिता 9823442263 हा नंबर आहे, व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल केला तरी चालेल. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन या संदर्भात माहिती दिली जाणार आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. आपल्याकडे सीडीपीओची सुद्धा आपण घेतोय, म्हणजे परीक्षा अधिकारी आणि अंगणवाडी सुपरवायझरच्या वरचं पद आहे. सीडीपीओ पदाकरिता सुद्धा आपण या ठिकाणी बॅचेस कंडक्ट करत आहोत. आता डिपार्टमेंटल एक्झाम सीडीपीओची 258 पदाची झालेली आहे. आता डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे सरळ सेवेची जाहिरात येणार आहे. ओके, थांबतो या ठिकाणी. थँक्यू.